काल टेक्सासमध्ये खूप स्नोफॉल झाला आणि खूप मजा केली स्नोफॉलमध्ये. टेक्सासमध्ये कधीतरी स्नो होतो. आज खूप स्नोफॉल झाला. असं वाटतं की रोज स्नोफॉल पाहिजे. दीदी, आपण किती ऍक्टिव्हिटी केल्या ना स्नो मध्ये. काकू आणि रुचितनी किती छान स्नोमॅन बनवला. हो ना, मी पण त्यांना मदत केली. सगळेच लोक स्नोमॅन बनवतात का? सगळेच नाही, पण खूप जण बनवतात. त्याने खूप हॅपीनेस पण होतं आणि खूप खेळायला पण भेटतं. तेव्हा विंटर सीझन सुरू झाला. तेव्हा मला आईने सांगितलं की खूप वर्षांपूर्वी ग्रँडच्या घरामध्ये काही हीटर नव्हते कानू. मग सगळ्यांना किती थंडी वाजत असेल. त्यावेळेस घरात फायरप्लेस असायच्या. तेव्हा घर खूप गरम राहायचं, पण थंडी खूप असायची. आणि स्नोमॅन इज सिम्बॉल ऑफ हार्श विंटर, म्हणजे कडक थंडी. ही थंडी लवकर निघून जावी आणि या थंडीपासून आपले प्रोटेक्शन व्हावे, तेव्हापासून देवाची प्रार्थना करायची. म्हणून पहिला स्नो झाल्यावर स्नोमॅन बनवायला लागले. हो ना दीदी? हो, अगदी बरोबर. कधी रिअल स्नो आईस्क्रीम खाल्लीये का? मी घरी बनवलेली आणि ती खूप सुंदर झालेली. सगळ्यात पहिल्यांदा मी रिअल स्नो घेतला. त्यात थोडंसं कंडेन्स मिल्क टाकलं आणि फूड कलर टाकून आईस्क्रीम इज रेडी. इंडियामध्ये आपण गोळा खातो ना, अगदी सेम टू सेम. वाव, यम्मी दीदी. दीदीची आईस्क्रीम बनवून झाल्यावर ती स्नो मध्ये कॉफी कँडी बनवली. एकदम सोपी रेसिपी आहे. मी सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा आईने मग कॉफी करून दिली आणि ती कॉफी मी स्नो वर टाकली. कॉफी कँडी इज रेडी. कँडी खाऊन झाल्यावर मी परत गेलो खाली खेळायला. खाली आम्ही सायन्स ऍक्टिव्हिटी केली, कलर ऍक्टिव्हिटी केली. खूप एन्जॉय केला स्नो. मी पण माझा पहिला स्नो खूप एन्जॉय केला. मला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर विसरू नका लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.